अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आणि नवनीत राणा राजकारणातून बाजूला पडल्या. पण नुकत्याच समोर आलेल्या एका मोठ्या बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नवनीत राणा यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली आहे. महायुतीकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची पूर्ण तयारी झालेली. सुनेत्रा पवारही यासाठी तयार होत्या, पण ऐनवेळी एका अटीमुळे सगळा खेळ उलटला. ती अट कोणती, नेमकं काय घडलं पडद्यामागच्या घडामोडीत सविस्तर जाणून घेऊयात. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेसाठी अजित पवार गटाकडून रविवारी रात्री उशिरा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पण या जागेसाठी भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना याबाबत विचारणाही केली होती. पण उमेदवारी मिळवण्यासाठी ठेवलेली अट ही मान्य नसल्यामुळे राज्यसभेची खासदारकी नवनीत राणा यांना मिळू शकली नाही. यामागे नेमकं काय घडलं याबाबत नवनीत राणा यांनी पोस्ट लिहिली आहे. आधुनिक भारताची उभारणी करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्भीड आणि कणखर गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं काम करणारे मी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचं कार्य प्रामाणिकपणे करीत राहील असं आश्वासन नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये दिलंय. तर आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी विनंती केलेली, मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झालं नाही. याच विषयी रवी राणांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. सन्माननीय उपमुख्यमंत्री सुमित्रावहिनी पवार आणि पार्थदादा पवार या सुमित्रावहिनींची जी राज्यसभेची जागा होती ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली तर नक्कीच नवनीत राणा त्या ठिकाणी राज्यसभेवर जातील अशा पद्धतीचं नवनीत राणांचं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा निश्चित केलं होतं. पण त्या ठिकाणी सुमित्रावहिनी पवार, पार्थदादा पवार यांनी खऱ्या अर्थानं नवनीत राणाला राष्ट्रवादीकडनं फॉर्म भरला पाहिजे अशी जेव्हा अट टाकली तेव्हा त्यावेळेस त्यांच्या भावना चांगल्या होत्या की त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने चांगले लोक त्यांच्या पक्षामध्ये आले पाहिजे. राज्यसभा म्हणून नवनीत राणा राष्ट्रवादी पक्षातर्फे गेल्या पाहिजे अशा सुमित्रावहिनी आणि पार्थदादा पवारांच्या मनामध्ये होतं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी नवनीत राणांबद्दल विचार केला. पण नवनीत राणांचे विचार हे भारतीय जनता पार्टीचे विचार, हिंदुत्वाचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वस्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि कणखर नेतृत्व गृहमंत्री अमितजी शहा साहेब आणि अमरावती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नवनीत राणा काम करतात आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये शेवटपर्यंत मी काम करत राहील असा निर्धार नवनीत राणांनी केला आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून सातत्यानं त्या विचारावर काम करून जनतेची सेवा करेल. पदासाठी इकडल्या तिकडे उड्या मारल्यापेक्षा निष्ठेने आणि आपल्या विचाराला धरून काम केलं पाहिजे. हा उद्देश, हा संकल्प नेहमी नवनीत राणांचा राहिलेला आहे. तर नवनीत राणा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ता आहेत म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी कौतुक केलंय. तुम्हाला सांगतो, नवनीत राणांना कुठं जायची गरज पडत नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांना देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचाराची मागणी आहे. इतकं मोठं वलय आहे, इतकी मोठी पार्टी आहे, जगातली सर्वात मोठी पार्टी, जगातली सर्वात मोठी पार्टी, त्यामध्ये नवनीत राणासारख्या त्यांच्या बाजूने सर्वच त्या ठिकाणी पॅरामीटर आहेत. त्या नेत्या आहेत, महिला आहेत, त्या ठिकाणी त्यांनी संसदेत काम केलेलं आहे, देशामध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी प्रचाराला बोलवतात. अशावेळी इतकी जागतिक स्तरावरची सर्वात मोठा पार्टी सोडून कशाला तर नवनीत राणा तिकडे जातील? त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या आहेत, त्या भाजपचाच विचार पटणाऱ्या आहेत, भाजपच्या विचाराच्या आहेत, आयुष्यभर त्या भाजपमध्ये राहणार आहे. पुनर्वसन नवनीत राणांचं होणार का? भाजपच्या वतीनं पुनर्वसन होईल का? आता नवनीत राणा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्याच पदावर आहे. त्यांचा मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये उच्च स्तरावर आहे. त्यामुळे कुठलं पद असलं की नसलं, मागच्या लोकसभा लढल्या काही मताने हरल्या, पुन्हा निवडून येतील.
त्यामुळं जर नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीची ती अट मान्य केली असती तर आज त्या राज्यसभेच्या खासदार असत्या, पण त्यांनी भाजपनिष्ठा किंवा भविष्यातील समीकरण लक्षात ठेवून नकार दिला. तुम्हाला काय वाटतं? नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीत जाऊन खासदारकी स्वीकारायला हवी होती का, की त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.